सर काय सांगाल तुमच्या लग्नाचं 25 वर्ष पूर्ण करताय, काय सांगाल त्याबद्दल? आज आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे आणि आम्ही ज्या वेळेला लग्न करताना उत्साही होतो तितकाच आनंद आज आम्हाला होतोय। आणि आमचे जे मित्रमंडळी आमचे नातेवाईक आहे ते अतिशय प्रेमाने आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। त्यामध्ये खास करून शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव आले होते, माजी आमदार यामिनीताई जाधव आल्या होत्या, शिवसेना नगरसेवक रामदासजी कांबळे आले होते, शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले। सर्व मित्र परिवार आला। आमच्या नायर हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शैलेंद्र मोहिते सुद्धा येऊन गेले आणि अनेक मान्यवर या ठिकाणी आले। आम्ही भारावून गेलो। खरं तर असं वाटलं नव्हतं की एवढी मंडळी आमच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला येतील, परंतु अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि यांचे आशीर्वाद आम्हाला सतत राहतील आणि आम्ही या ऋणामधून मला वाटतं कधीही मुक्त होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आज आम्हाला दिसून आली आणि आम्ही अत्यंत भारावून गेलो साहेब, काय गोड आठवणी आहेत का 25 वर्षांची? असं या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये एक जीवघेणा अपघात झाला होता मला। मी मुंबईला येत असताना पोलादपूरच्या पुढे आमच्या गाडीने 2 पलटी मारल्या आणि आम्ही चौघं म्हणजे मी, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं आम्ही त्या गाडीमध्ये होतो आणि 2 पलटी मारून सुद्धा आमच्या चौघांपैकी एकालाही खरोच आली नाही। आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की माझं जे काम आहे, आमचं जे आचरण आहे ते खरोखर चांगलं आहे आणि कुठेतरी आमचं चांगलं काम हे आमच्या उपयोगी पडलं आणि आम्हाला नियतीने जीवदान दिलं। आणि ते जर जीवदान मिळालं नसतं तर कदाचित 25वा वाढदिवस आज मी या ठिकाणी साजरा करू शकलो नसतो। ही एक मोठी आठवण ही माझ्या आयुष्यामध्ये राहील। असं आहे की राजकारण वेगळं असतं आणि एक मैत्री वेगळी असते, नातेसंबंध वेगळे असतात आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातले लोक हे मैत्रीपूर्ण जिव्हाळ्यापूर्ण आमचं रिलेशन असल्यामुळे ते येतात आणि आम्हाला प्रेम देतात। मी जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत असलो तरी इतर राजकीय पक्षांशी आमचे चांगले संबंध आहेत। स्वतः उद्धवजींनी मला मातोश्रीवर बोलवून घेतलं होतं आणि दुपारी मला शुभेच्छा दिल्या, कारण संध्याकाळच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते उपस्थित राहू शकणार नव्हते। म्हणून मला मातोश्रीवर बोलून उद्धवजी आणि रश्मी वहिनी या दोघांनी आम्हाला आशीर्वाद दिले आणि आम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आनंद वाटला खूप सगळे आल्याबद्दल, सगळ्यांचे मनापासून आभार आहे। असंच आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद असू दे बस। साहेबांना पण आम्ही आनंदाचा क्षण असं त्यांना विचारलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये कुठला आनंदाचा क्षण आला होता, पण त्यांनी दुःखाचं सांगायला की ऍक्सिडेंट झाला म्हणून। तुमच्या आनंदाचा क्षण कोणता होता? आनंद काय, साहेबांबरोबर लग्न करून आनंदीच आहे मी अजूनपर्यंत। 25 वर्ष आनंदीच आहे काय